तर आपण आज जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करत आहात, काय मागणी? सर, मी रमेश गांजापूरकर, जिल्हा अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघ. आमच्या महाराष्ट्राच्या संघटनेचं नेतृत्व DN पाटील करतात, राजेश आंबुस्कर करतात, चंद्रकांत यादव करतात. केंद्राला आमचं काम विश्वांभर बसू पाहतात. आमच्या मागण्या ह्या पूर्ण महाराष्ट्रभराच्या अशा आहेत की आम्हाला धान्य चांगल्या दर्जाचं भेटावं, आमच्या कमिशनमध्ये वाढ व्हावी, धान्य जे आम्हाला येते ते प्लॅस्टिकच्या बारदाण्यात येते. प्लॅस्टिकच्या बारदाण्यात न येता जर बोरीमध्ये आलं तर त्याला खेळती हवा लागते. धान्य चांगलं राहतं आहे. आमच्या आणि गिरायकाचे नाही का, आमच्या आणि लाभार्थ्यांच्या वादविवाद होणार नाही चांगल्या पद्धतीचं धान्य आलं तर. आणि आम्हाला फार तुडपुंज असं नाही का कमिशन आहे, त्या कमिशनच्या बाबतीमध्ये आमचा रेटा बऱ्याच दिवसापासून चालू आहे. काय प्रशासन नाही का आम्हाला फक्त नाही का हो असे नाही का आश्वासन देतात. परवाला नाही का राज्य कार्यकारिणीच्या आणि नाही का मंत्री महोदयांची एक बैठक झाली, त्याच्यामध्ये नाही का कमिशन वाढीचा मुद्दा होता, समाधानकारक चर्चा झाली. आणि ज्यावेळेस नाही का त्याची अंमलबजावणी करायचा प्रसंग आला त्यावेळेस नाही का ते प्रकरण बस्त्यामध्ये बांधून ठेवलं. ते आतापर्यंत नाही का त्याला खोलल्याच गेलं नाही. आमची इच्छा आहे की येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर की अधिवेशनामध्ये आमच्या नाही का जर या मोर्चांची दखल घेतली तर बरं होईल, या उद्देशाने आम्ही अख्खा नाही का महाराष्ट्रभर नाही का हा नाही का कार्यक्रम ठेवलेला आहे. आमची दखल जर घेण्यात आली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू इथपर्यंतची आमची तयारी आहे. आज आमचे वय 60 वर्ष आहेत. आम्ही आता याच्यानंतर काय नाही का धंदा करायचा किंवा कुठला व्यवसाय करायचा, आमची अख्खी नाही का लाईफ ह्याच्यामध्ये गेलेली आहे. बस ह्या मागण्या आहेत आमच्या काय. आणि सर्वप्रथम नाही का तुमचे पण नाही का आम्ही नाही का धन्यवाद मानतो की तुम्ही लोक नाही का नेहमी नाही का आमच्या लोकांना नाही का सहकार्य करतात. पत्रकार वर्ग झाला, तुम्ही नाही का चॅनलवाले झालेत काय, महासंघाच्या वतीने तुमचं पण नाही का या ठिकाणी नाही का अभिनंदन आहे, स्वागत आहे काय, सगळ्या काय गोष्टी आहेत. रमेश गांजापुरकर, तुम सब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.